हा 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 क्लोजअप घे ना. सोनेरी मासा एक नंबर. हा सुंदर रंग आहे बघा. वसंतनी पकडलाय, मी नाही पकडलाय. इधर वसंत. कानोसा मासा आहे. आता आहे ना घरनं लगेच जाळ घेऊन आलोय आम्ही, कारण तर आहे ना युवक दादा येणार आहे, त्यांना आहे ना थोडा उशीर लागणार आहे, त्याच्यामुळे आहे ना आम्ही जाळ घेऊन आलोय. आणि आता आहे ना प्लॅन करतोय कोणत्या बाजूला जायचंय, कारण तर आहे ना ह्या साईडला सुद्धा आहे ना जागा आहे जायसाठी. इकडे सुद्धा आहे ना मासे भेटू शकतात आणि इकडे समोर सुद्धा चांगला जागा आहे, तर आम्ही आहे ना इकडे समोरच जाणार आहे. आलोय बघा एकदम पाण्याच्या कडेला आणि ह्या असं लोकेशन आहे सकाळचं. आता आहे ना सकाळच्या 8:30 वाजले, 8:30 ते 8:45. आणि आता ना आम्ही टोपा घेतोय फुगून, त्याच्यानंतर लगेचच उतरतोय पाण्यामध्ये. आणि इथून पुढे ना तुम्हाला एवढ्या जागेमध्ये आहे ना जास्त काही दाखवायला जमायचं नाही, कारण तरी ना घाय आहे आता, जाळी लावायच्यात बरीचशी आणि लगेच घरी निघून जायचं आहे. कारण तरी ना त्यांना इकडं काही माहिती नाही नदीवरती यायला, त्याच्यामुळे ना घरी जाणार आहे ते युवक दादा आणि मग जायला लागणार आहे आपल्याला. तिथून पुढे ना त्यांच्यासोबतच अख्खा व्हिडिओ असणार आहे, तुम्हाला बघायला भेटेल. आणि मागच्या वेळेस आहे ना त्यांच्यासमोर आहे ना बोलायला काही जास्त जमलं नव्हतं, कारण तरी ना त्यांना बघूनच आम्ही सुरुवात केली व्हिडिओची, त्याच्यामुळे ना थोडं अवघडच जायचं आहे. सकाळ सकाळ तुम्हाला बोललेलो की युवक दादा येणार आहे आमच्याकडं, तर आलं सुद्धा इकडं बघा. आणि याच्या अगोदर आहे ना चराई करायला गेलतो ना आपण, तर ते आणि ते चराई करून पण आलोय. आणि आता थोड्या वेळ ना थांबणारे, कारण तर आहे ना लय ऊन लागते, थोडे उशीर थांबू आणि परत जाऊ तिकडं तळ्यावरती आणि बघू कोणते मासे लागतात. सगळं काय ना बघायला भेटेल, तुम्हाला दाखवते. आता ना जेवण झालंय आणि चालू आता तळ्यावरती, आणि तिकडे जाऊन आहे ना गाळ्याने मासे पकडणार आहे युवक दादांच्या सोबत. ते पण चला जाऊ तळ्यावर. आलोय बघा इथंच मागाशी यानं चारा टाकलेला आहे, इथं चारा केली माशांना. इथं बघणार आहे आता आम्ही गाळणे. आणि मरळी सुद्धा भरपूर आहेत इथं, मरळे दुसरे सुद्धा आहे ना मासे आहेत बरेचसे वेगवेगळे, चिलपी पण आहे. आता बघू गाळाला कोणते मासे लागतात. आता पण रॉड आणलं, एक रॉड तयार करून घेतलंय आणि त्याला आहे ना हे असं लावलंय तरंगण्यासाठी. असं काही जास्त आपण लावत नाही, मोराचं पीसच असते. आणि हे 2 लावलेत गळ, थोडीशी चपाती लावून बघतोय पहिले, तर त्याच्यानंतर आहे ना पीठ पण लावणार आहे. पीठ काय अजून मळलं नाही, बघू आता पाहिलंच कोणता मासा लागतोय गळाला. असं टाकलं असतं. मगाशी आहे ना चपाती लावलेली, आता पीठ लावतो. साधं गव्हाचं पीठ आहे फक्त. आणि 2 गळे, दोन्ही ह्याला तेच लावून घेते पीठच. आता बरोबर. मला वाटतं सायपरनीस आहे. पोपट. अरे काय रंगी रे, खतरनाक. हा 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 क्लोजअप घे ना. सोनेरी मासा एक नंबर. दादाला लागला एक मासा, रंगी मछली. 1 किलो असेल ना. साईज काय करायची, मासा किती सुंदर आहे बघा. हा सोनेरी मासा. मेरी कमर. चिखल गाळे सुंदर रंग आहे बघा.
पहिलाच मासा मिळालाय मला आणि तो पण आहे ना चांगली मोठी साईज आहे आणि कलर बघा इतका भारी आहे ना त्याचा कलर सोनेरी कलर आहे बघा आणि त्याचं तोंड हे असं शेपट सुद्धा एकदम कलर आहे सगळ्या साईडला ना अख्ख्या ह्या माशालाच कलर आहे बघा किती भारी ठेवून घेतोय थोड्या वेळ गांजेमध्ये बघा आता किती भेटतात आता ना हा मासा परत सोडून देतोय साईज बघायची मेन म्हणजे आपल्याला किती मोठे मोठे झाले ते पण चांगली साईज झाली म्हणायला अजून याला मोठे होते ते 2 ते 2.5 किलो पर्यंत होते सोडून द्यायचं आता पहिलं ज्यानं चांगला मासा लागला आता परत एकदा शेमटाचंच पीठ लावून घेतलं बघू आता कोणता मासा भेटतोय परत आता रॉड आहे ना ह्याच्यापाशी दिलाय लवपाशी आणि मी थोड्या वेळ आहे ना या साईडला थांबलोय एकच रॉड आहे आमच्या जवळ दोघांजवळ रोदाश आहे ना जाळी काढायला गेले नदीवरती वड चिल्लपी लागली बघा त्याच्यापाशी दिला रॉड आणि लगेचच त्याला एक मासा लागला चिल्लपी आहे दे सोडून आला हे घेतलं बघ मासे ना फ्लोटवर मिळत नाही तर आता आपल्याकडे एकच उपाय आहे तो म्हणजे ट्रिपल फिशिंग तिकडे बघा लगेचच टाकलं आर गेला ना आता आहे ना मी नदीवरती आलोय जाळी काढायच्यात दादा आणि युवक दादा तिकडं मासे काढतात फिशिंग करतात दादाला काही यायला नाही जमलं आता मीच जाळी काढून जातो डायरेक्ट मार्केटला आणि पाण्यामध्ये कोणते मासे लागल्यात ना ते पण दाखवतो चला आता मी उतरतो पाण्यामध्ये पटकन आता उतरलोय पाण्यामध्ये आणि इथंच एक जाळा आहे ते आता घेतो काढून आणि मासे किती लागल्यात ते पण दाखवतो ती बघा इथं एक चिलापी जाळ्यामध्ये अडकलेत त्या घेतो टुपावरती काढून एकदम मोठी साईज आहे चिलापीची ठेवतो आता गांजामध्ये इथं एक मासा अडकलेला आहे कानोसा मासा आहे सहा बोटीच्या जाळ्याला सापडलाय गांजामध्ये देतो ठेवून इथं एक कानुसा अडकलाय हा बघा कानुसा घेतो आता काढून गांजामध्ये हा मार 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 तर तर करत असं मारायचं तेव्हा नाही आता लागलाय रे चिल्लपी बघा मस्त साईज आहे चिल्लपीची दुसरी चिल्लपी आहे ना तू पकडलेले आताची आहे ना पहिल्यापेक्षा मोठी आहे थोडी दुसरा मासा एखादा मोठा पकडायचा आहे त्याच्यामुळे ना चिल्लपी सोडून देतोय आम्ही पहिल्या स्टार्टिंगलाच भेटलेला त्याच्यानंतर काय तसा मासा नाही लागला चिल्लपीच भेटते बघा तिकडे ना युवक दादांनी एक मर पकडले आता इतक्यातच त्याने ना एकदम आतमध्ये खाल्ला असणारे गळ त्याच्यामुळं अवघड जाय ना आता तो गळ काढायला बाहेर
आता ना मासे पकडून झालेत बरेचसे चिलप्या आणि एक पोपट मासा लागलेला. त्याच्यानंतर आहे ना रोहिदास गेलाय, जे मगाशी सकाळी जे जाळी लावलेत ना ते काढण्यासाठी तो गेलाय, एकटाच गेलाय. आणि त्याला झाला आता उशीर, 6 वाजून गेलेत. आता आम्ही आहे ना या साईडने मार्केटला जाणार आहे आणि बघू किती त्याला मासे भेटतात, चिलपी भेटली का नाही ते पण तुम्हाला दाखवते आता. चला योग दादांसोबत आहे ना जाणार आहे मी मार्केटला आणि त्यांना सुद्धा आहे ना मार्केट बघायचं आहे. तळेगावचे इंद्रायणी नदीचे जे मासे येतात ना ते बघायचे आहेत त्यांना. चला जाऊ आता. आता आहे ना संध्याकाळचे 6:30 वाजल्यात, इतकं उशीर झालंय. आणि आता आहे ना त्या साईडने रोहिदास येत आहे नदीवरनं. आम्ही चालू आता पिंकी आणि मी, आणि तिकडं युवक दादा मार्केटला. चला जाऊ पहिलं तर मार्केटला जाऊ. आताशी जाळी झाली काढून, 7 वाजले आणि मासे पण भरपूर सापडलेत. आता जातो मार्केटला. बघा 7 वाजल्यात आणि आम्ही आलो आता मार्केटला. आणि अजून सुद्धा आहे ना रोहिदास काय आला नाही. फोन केला त्याने येतोय आता तो. आणि इतक्या उशिराने आहे ना आम्ही पहिल्यांदाच आलोय मार्केटला. दाखवतोय आता तुम्हाला मासे किती आणलेत ते रोहिदासने. तर बघा या टायमाला ना आम्ही मासे संपून जातोय नाही का पिंके? हा हा, उशीर झाला आजच्याला, तो पण लयच डायरेक्ट. पिंकी चालले आता तिकडे पाठी घेऊन आणि रोहिदास येतोय आता. रोहिदास आहे ना आत्ताशे का आला, इतक्या हुशाराने तो पण. आता बघू किती मासे भेटलेत त्याला. रोहिदास गेलाय बघा तिकडं. आता तुम्हाला जवळून दाखवतोय किती मासे आणलेत ते बघा. बरेचसे त्याला ना मासे भेटलेत आणि आजच्याला ना कानुशे सुद्धा भेटलेत. कानुशाने जास्त भेटत नाही पण आजच्याला भेटलेत, कारण तर आहे ना बरीचशी जाळी लावलेली. बघा तरी सुद्धा मार्केटला गिराईक बघा लय उशीर झाले आजच्याला. कानुस घेतलं वजन करायला, 1 किलो पावशर भरलं 2. आणि 2 चिलपी ना मोठी आजच्याला घरी घेणार आहे, कारण तर ते तुम्हाला बघायला भेटणार आहे युवक दादांच्या चॅनलवरती. त्यांची रेसिपी बनवायची. आता ना सकाळचे 10:30 वाजल्यात आणि काल आहे ना काल युवक दादा आलते, तुम्ही तर बघितलंच. अख्ख्या दिवसभर थांबलेले ते पण आमच्या सोबत. आणि त्यांच्या सोबत आहे ना मी सुद्धा मासे पकडले, ते पण गाळाने. बऱ्याच दिवसानंतर आहे ना गाळाने मासे पकडायला भेटले. तर तिथून पुढे ना मासे पकडून झाल्याच्या नंतर मग गेलो आम्ही मार्केटला. इतका उशीर झाला ना त्याच्यानंतर दाखवायलाच जमलं नाही, कारण तरी ना अंधारच पाडलेला. रोहिदास ना डायरेक्ट 7ला आला मार्केटला, त्याच्यामुळं ना मग जास्त काही दाखवायलाच जमलं नाही. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.